सकाळची सुरुवात हेल्दी असली की दिवस पण खूप छान जातो. आपल्या व्हिडिओची आजची सुरुवात झाली होती डेटॉक्स वॉटर पिण्यापासून, जे की मी रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. सकाळी उठल्यानंतर मस्त थंडगार असं ते पिऊन घेतलं आणि आपल्या दिवसाची अशी फ्रेश मॉर्निंग स्टार्ट केली. मी तुम्हाला काल माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी काल ब्रेकफास्ट केलाच नव्हता, पण आज तर तो करावाच लागणार होता. जर आज नाही केला तर मग ती तशीच सवय लागेल आणि उगाच हेल्थ इश्यूज काहीतरी क्रिएट होणार आणि तेच तेच फेस करत बसण्यापेक्षा म्हणलं जेवढं काही आपल्याला फॉलो करता येईल तेवढं सगळं फॉलो करूयात. ओट्स मी रात्री दुधामध्ये भिजवून ठेवले होते. माझ्याकडे पपईसुद्धा होती. मग तीच कट करून घेतली आणि ही ओट्समध्ये ॲड करून घेतलं. ह्याचं कॉम्बिनेशन तर मला खूप छान आवडतं. टेस्टसुद्धा खूप भारी लागते. हा माझा खूप फेवरेट असा नाश्ता आहे, जो की खूप हेवी असतो. दुपारी जेवणापर्यंत तर बिलकुलही भूक लागत नाही. ब्रेकफास्ट करून घेतला, मग बाकीची कामंही उरकून घेतली. ऑफिसच्या कामाचा थोडा जास्त लोड होता. ते सगळं कामाचं प्लॅनिंग करून घेतलं आणि बघता बघता दुपारच्या जेवणाची वेळही झाली होती. दुपारच्या जेवणामध्ये मला सिंपल असं काहीतरी बनवायचं होतं, जे की बनवायला खूप इझी आणि लवकरही बनेल. त्यामुळे मी इथं कांदा टोमॅटोची चटणी बनवायचं ठरवलं. कांदा टोमॅटो छानपैकी चॉप करून घेतला बारीक बारीक असा. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले, कांदा टोमॅटो व्यवस्थित वाफवून घेतला. मग त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, शेंगदाण्याची पूड, कोथिंबीर टाकली. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आपली ही झटपट बनणारी कांदा टोमॅटोची चटणी बनवून रेडी झाली. लगेच लंचही करून घेतला. बाकीची कामंही जी होती ऑफिसची तीही उरकून घेतली आणि इव्हिनिंगला झाडांना पाणी दिलं. उन्हाळ्यामुळे तर झाडं खूप लवकर सुकून जातात. खूप जास्त पाणी दिलं झाडांना आणि गॅलरीही धुवून घेतली थोडीशी. मग बाकीची राहिलेली कामंही घरातली उरकून घेतली. तर असा होता माझा आजचा सिंपल दिवस. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या, लाईक आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.